नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, मोहिनी अट्टम हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यासंबंधीचे नृत्य आहे? मोहिनी अट्टम हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यासंबंधीचे नृत्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मोहिनी अट्टम हे नृत्य केरळ या राज्याचं ते नृत्य आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, मांगेली हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? मांगेली हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मांगेली हा धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, 8व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान भारतावर खालीलपैकी कोणी राज्य हे केले होते? 8व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान भारतावर खालीलपैकी कोणी राज्य हे केले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, 8व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान भारतावर राष्ट्रकूट राजवंश यांनी ते राज्य हे केले होते। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, बोकारो झारखंड येथील लोहपोलाद प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहाय्य हे लाभले होते? बोकारो झारखंड येथील लोहपोलाद प्रकल्पाला कोणत्या एका देशाचं सहाय्य हे लाभले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, रशिया या देशाचे सहाय्य हे लाभले होते। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, संततीय नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? संततीय नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 राहील, रधो कर्वे यांनी महाराष्ट्रामध्ये संततीय नियमनाची पहिली चळवळ ही सुरू केली होती। प्रश्न क्रमांक 5, बेंडूक हा प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? बेंडूक हा प्राणी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बेंडूक हा प्राणी उभयचर या वर्गामधला तो प्राणी आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमासंबंधी संकल्पना आहे? मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमासंबंधीची संकल्पना आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना मेक इन इंडिया या कार्यक्रमासंबंधी संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, उल्फ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे? उल्फ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, उल्फ हा पुरस्कार वैज्ञानिक आणि कलाकार या क्षेत्रासंबंधित तो ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, कैगा हा अणु ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? कैगा हा अणु ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन क्रमांक 3 राहील, कैगा हा अणु ऊर्जा प्रकल्प कर्नाटक राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, अल्झायमर हा विकार कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 राहील, अल्झायमर हा विकार मेंदू या अवयवासंबंधीचा विकार आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भारत हे साम्राज्यवादी या प्रकारचं राष्ट्र नाही। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोणता कलम आहे? भारताचा निवडणूक आयोग यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोणता एक कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, कलम 324 हे कलम भारताचा निवडणूक आयोग यांच्या संबंधीचा कलम आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, गोसीखुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? गोसीखुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे?
तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक 1 राहील गोसीखुर्द हे धरण वैनगंगा या नदीवरचं धरण आहे। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, दक्षिण पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? दक्षिण पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील दक्षिण पूर्व रेल्वेचं मुख्यालय हे बिलासपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 15 युगंधर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? युगंधर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 राहील युगंधर या पुस्तकाचे लेखक शिवाजी सावंत या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात, आंतरराष्ट्रीय वार रेषा खालीलपैकी कोणत्या रेखावर्ताला म्हणतात? आंतरराष्ट्रीय वार रेषा खालीलपैकी कोणत्या एका रेखावर्ताला म्हणतात? तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक 2 राहील 180 रेखावर्ताला आंतरराष्ट्रीय वार रेषा असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, क्रिप्टो करन्सी सुरू करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? क्रिप्टो करन्सी सुरू करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील व्हेनेझुएला हा देश जगामध्ये पहिल्यांदा क्रिप्टो करन्सी सुरू करणारा जगामधला पहिला देश आहे। प्रश्न क्रमांक 18 पाहूयात, सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचं नाव खालीलपैकी काय आहे? सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचं नाव पुढीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सौदी अरेबिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 1, उदय ही योजना कोणत्या क्षेत्रासंबंधीची योजना आहे? उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची योजना आहे? तर विद्यार्थी मित्र उदय ही योजना ऊर्जा या क्षेत्रासंबंधीची योजना आहे। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात, खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? खालीलपैकी कोणत्या एका ठेवीवर बँक व्याज देत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील चालू ठेवीवर बँक व्याज देत नाही। प्रश्न क्रमांक 21, केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान झारखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न तर या ठिकाणी मराठी व्याकरणचे प्रश्न आपण काही पाहूयात। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे वाजी या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर वाजीचा समानार्थी शब्द घोडा या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 2, सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सुप्रसिद्ध विरुद्ध कुप्रसिद्ध या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 3, अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे। जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो जे टाळता येऊ शकत नाही म्हणजेच अपरिहार्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 14, वायस या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। वायस या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर वायसचा योग्य अर्थ कावळा या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक 5, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। तर या ठिकाणी म्हण आहे असतील सीते तर जमतील भूते। या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। तर या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण असेल हात ओला तर मित्र भला, या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण होईल। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा। आभाळ ठेंगणे होणे हा एक वाक्यप्रचार आहे। योग्य अर्थ आपल्याला सांगा आभाळ ठेंगणे होणे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 होईल अत्य आनंद होणे, या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक 8, गिरीश या शब्दाचा आपल्याला संधी ओळखायची आहे। गिरीश हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? गिरीश तर विद्यार्थी मित्रांनो गिरीश हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, रामूची बहीण हुशार आहे। अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची। रामूची बहीण हुशार आहे तर अधोरेखित शब्द आहे रामूची।
तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 4 राहील षष्ठी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10 प्रतिवर्षी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? प्रतिवर्ष। तर विद्यार्थी मित्रांनो प्रतिवर्षी हा शब्द अव्ययभाव समास या प्रकारचं ते उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात। मी वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे। तर या ठिकाणी वाक्य आहे मी भोजन केले होते, हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर मी भोजन केले होते हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक गिरीश हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गिरीश हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 4 राहील शंकर केशव कानेटकर या कवीचं गिरीश हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 13 वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। तर या ठिकाणी वाक्य आहे आईने बाळाला निजविले, हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे? तर सकर्मक भावे या प्रयोगाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 14 विरुद्ध लिंगी आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे। या ठिकाणी शब्द आहे हंस, तर हंस या शब्दाचा आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द पर्याय ओळखायचा आहे। तर हंस या ठिकाणी आपला विरुद्ध लिंगी पर्याय होईल। प्रश्न क्रमांक 15 पुढील शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे। तर या ठिकाणी शब्द आहे विप्र, तर विप्र या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे। विप्र, तर विप्र म्हणजेच ब्राह्मण या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल। पुढचा प्रश्न पाहूयात। भाकरी, गाजर, अडकिता, खलबत्ता हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 17 आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे, या ठिकाणी वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 18 अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे त्राटिका, तर अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगाय। अलंकारिक शब्द आहे त्राटिका, कजागस्त्री या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक 19 दुःखाने सोडलेला लांब श्वास शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांग। दुःखाने सोडलेला लांब श्वास, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शुष्कारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 20 थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला थंडा फराळ करणे, तर थंडा फराळ उपाशी राहणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक 21 साखर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची। साखर हा शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचा तो शब्द आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच जर कोणाला घ्यायचा असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ते 15,000 पेक्षा जास्त प्रश्नसंग्रह असलेलं 700 पेजेसचं एक प्रश्नसंग्रह तुम्ही फक्त 99 मध्ये घेऊ शकता आणि तुम्हाला ते लगेच व्हॉट्सअपवर 1 मिनिटाच्या आत दिले जाईल।